मीरा भाईंदरच्या विविध कामांसाठी शासनाने 138 करोड निधी मंजूर केला होता. पण मीरा भाईंदरचे जे दोन आमदार आहेत त्या दोन्ही आमदारच्या पर्सनल वादामुळे हा जो निधी आहे तो ठाणे महानगरपालिकेकडे वळवला गेला. आता मीरा भाईंदरकरांना ही एक गोष्ट कळणार नाही की ह्या दोघांची जी पर्सनल भांडणं आहेत, आपण आमदाराला निवडून दिले शहराचा विकास करण्यासाठी, पण ह्यांच्या पर्सनल भांडणामुळे जो शहराच्या चांगल्या कामासाठी जो निधी मंजूर झालेला, जो निधी येणार होता 138 करोड, हाच निधी आता ठाणेकडे वळवला गेलाय. आता कसं, मी तुम्हाला सांगतो कसं मीरा भाईंदरचं चांगलं कामं होतील किंवा डेव्हलप होईल किंवा बरेच जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. एक आमदार जो असतो ना, तो लोकप्रतिनिधी असतो, तो लोकांनी निवडून दिलेला असतो का त्याचं काम असतं की शहराचा विकास, शहराच्या समस्या सोडवणं, अशा सगळ्या गोष्टी करणं. पण हे जेव्हा दोन्ही आमदार आपल्या आपापसात भांडणार आणि त्यांचे जे ब्लाइंड फॉलोअर्स आहेत ना, मी लिटरली बोलतो, त्यांच्यामुळे कसं होतं की त्यांना अजून पुश भेटतो. आणि बाकीची इथली सामान्य लोक आहेत ना, तर ह्यांच्यामुळे कसं होतं, हे कधी लक्ष देत नाही की माझं शहर, माझा निधी कुठे काय होते काय नाही, आणि त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. आता तुम्ही विचार करा, ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. बरेच वेगवेगळे कामं होते जी ह्या निधीमधून होणार होते, पण नाही. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो, आपल्या मीरा भाईंदरमध्ये चांगले रस्ते, साफसफाई, अशा बरेच प्रॉब्लेम्स आहे ना, खूप इझिली सॉल्व्ह होऊ शकतात, खूप इझिली. काहीच अडचण नाही आहे, पण नाही होत आहे का? कारण की ज्यांची जी कामं आहेत ना, ती कामच करत नाही आहेत. खूप इझी आहे मीरा भाईंदरकर, परत एकदा सांगतो, खूप इझी आहे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून एक चांगलं शहर बनवणं. 6 महिने ते 1 वर्षात हे करू शकतो, पण करायचं नाही आहे. आणि असंच घसट पिटत बोलतो ना, अशा गोष्टी चालू ठेवल्यात, त्यामुळे मीरा भाईंदरच्या लोकांचं नुकसान होतं आहे.